हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील सेकंड चॅप्टर दॅट इज ह्युमन रिप्रोडक्शन. आता हा ॲक्च्युअली ओल्ड NCERT मध्ये थर्ड चॅप्टर आहे, बट न्यू NCERT मध्ये सेकंड चॅप्टर आहे ॲज पर रिवाइज जो आपला पार्ट आहे NCERTचा 2023 आणि 2024 साठी त्यानुसार. सो लेट अस स्टार्ट. याच्या आधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे फर्स्ट चॅप्टरवरचा. आय होप तुम्ही पण पाहिला असेल, नसेल तर चेकआउट करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन पाहायला मिळतील. चलो, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करणार आहोत. ॲज यू आर अवेअर, ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग अँड विव्हिपॅरस. सगळ्यांना माहिती आहे की ह्युमन सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, त्यासोबतच विव्हिपॅरस आहेत. विव्हिपॅरस म्हणजे काय? डिरेक्टली यंग वन्सला बर्थ देतात. ठीक आहे, ह्युमन्स एग्ज ले करतात का? नाही, डिरेक्टली यंग वन्सला बर्थ देतात किंवा जन्म देतात. सो द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन ह्युमन्स इन्क्लूड फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. कारण गॅमेट्सच फॉर्म नाही झाले. आता याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण गॅमेट्स येतात, मेल आणि फिमेल. सो सगळ्यात पहिल्यांदा जर गॅमेट्सच नाही फॉर्म झाले तर ऑब्व्हियसली रिप्रोडक्शनचा काही चान्सच नाही ना. पहिली गोष्ट तर गॅमेट्स फॉर्म झाले पाहिजे, आणि गॅमेट्स फॉर्मेशनला आपण गेमेटोजेनेसिस म्हणतो. सो कधीही जेनेसिस हा वर्ड आला तर जेनेसिसचा अर्थ होतो की फॉर्मेशन, आणि या ठिकाणी गेमॅटो आहे याचा अर्थ गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे, सो पहिली स्टेप आहे गेमॅटोजेनेसिस. सो ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की मेल्समध्ये स्पर्म हे गॅमेट आहे, तर फिमेल्समध्ये ओवम गॅमेट आहे. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशनमध्ये काय होतं? जो मेलमधला स्पर्म आहे तर तो फिमेलच्या बॉडीमध्ये जाणार आहे. सो याला आपण म्हणतो इन्सेमिनेशन. ठीक आहे, सो ही झाली आपली सेकंड स्टेप. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. याला आपण म्हणतो थर्ड स्टेप. सो थर्ड स्टेप आहे फर्टिलायझेशन, ज्याला आपण म्हणतो फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट. सो जस्ट आपण परत रिवाइज करूया. आपली पहिली स्टेप काय होती? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. सगळ्यात पहिल्यांदा मेल आणि फिमेल गॅमेट काय झाले? मेल आणि फिमेल गॅमेट काय झाले? फॉर्म झाले. झाली आपली पहिली स्टेप. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय झालं? इन्सेमिनेशन. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय झालेलं आहे? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे या ठिकाणी जो मेलचा स्पर्म आहे आणि फिमेलचं ओवम हे जे दोन गॅमेट्स आहेत तर ते फ्यूज झालेले आहेत. ओके, आपण ते क्रॉसिंगने दाखवूया की ते दोघं फ्यूज झालेले आहेत. नेक्स्ट आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की फ्यूज झाल्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय बनणार आहे? झायगोट. कारण फ्यूज झाल्यानंतर काय बनतं? झायगोट बनतं, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस इज फॉलोड बाय फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसाइट अँड इट्स अटॅचमेंट टू द युटिराइन वॉल, ज्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. आता हे पण माहिती आहे की झायगोट फॉर्म झालंय, झायगोट परत थोडंसं डेव्हलप होणार, झायगोट डेव्हलप होणार एम्ब्रिओमध्ये, पण त्याआधी ह्या झायगोटचं बनतं ब्लास्टोसाइट. आता ब्लास्टोसाइट म्हणजे काय? तर ब्लास्टोसाइट म्हणजे काय? एक हा जो झायगोट आहे हा एक सिंगल सेल आहे. आता याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते डिवाइड होतं आणि खूप सारे सेल्स बनतात, आणि साधारणतः एक 16 वगैरे सेल्सचा गोळा जेव्हा आपण बनतो तेव्हा आपण म्हणतो की ब्लास्टोसाइट बनायला सुरुवात झाली. ठीक आहे, आधी मोरियुला बनतं, मग ब्लास्टोसाइट बनतं. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मग जेव्हा ब्लास्टोसाइट बनतं तेव्हा फोर्थ स्टेप आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय? आता हे जे ब्लास्टोसाइट म्हणजे जो इनिशियल स्टेट ऑफ एम्ब्रिओ बनलेला आहे, तर हा एम्ब्रिओ युटेराइनच्या वॉलला म्हणजे युटेरसच्या वॉलला अटॅच झाला पाहिजे तरच तो तिथे ग्रो करू शकतो ना. जर तो युटेरसच्या वॉलला अटॅचच नाही झाला तर तो ग्रो करू शकतो का? नाही. सो फोर्थ स्टेप आहे इम्प्लांटेशन. ते इम्प्लांटेशन झालेलं आहे. आता इथून पुढे सुरुवात होणार बेबीच्या ग्रोथला. सो त्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटला आपण म्हणतो जस्टेशन. एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटला आपण म्हणणार आहोत जस्टेशन. सो बेसिकली एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? ज्याला आपण 9 महिन्यांचा पिरियड म्हणतो. इम्प्लांटेशन पर्यंत साधारणतः तुम्ही जर पाहिलं त्याच्यानंतर बेबी ॲक्च्युअली ग्रो व्हायला सुरुवात होते. म्हणजे ह्याच्यामध्ये आता हळूहळू सगळे पार्ट्स, बॉडी पार्ट्स तयार होणार, इंटरनल ऑर्गन्स तयार होणार. सो इम्प्लांटेशन नंतर जस्टेशन जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा हे सगळं बॉडी पार्ट्स वगैरे बनायला सुरुवात होते. आफ्टर दॅट थर्ड आहे ते म्हणजे पॅच्युरेशन. पॅच्युरेशन इज वॉट डिलिव्हरी. ठीक आहे, सो सिक्स्थ स्टेप आहे ते म्हणजे डिलिव्हरी. त्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये डिलिव्हरी म्हणतो, बट ॲक्च्युअल सायंटिफिक टर्म्समध्ये ह्याला आपण पॅच्युरेशन. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे सगळे स्टेप्स फिमेल बॉडीमध्ये होत असतात. आय मीन मेल बॉडी आणि फिमेल बॉडी दोघांच्या बॉडीमध्ये होत असतात, कारण मेल गॅमेट फॉर्म होणार मेलच्या बॉडीमध्ये होणार, राईट. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यू हॅव लर्न दॅट दिस रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स ऑकर आफ्टर प्युबर्टी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्युबर्टी नंतर किंवा मॅच्युरेशन जेव्हा सुरू होतं तेव्हाच हे सगळे इव्हेंट्स पॉसिबल आहेत, कारण मॅच्युरेशन नंतरच हे सगळे गॅमेट्स जे आहेत ते मॅच्युअर होतात. तुम्हाला हे पण माहिती असेल की मेलच्या बॉडीमध्ये प्युबर्टी नंतरच गॅमेट्स फॉर्म व्हायला स्टार्ट होतं, बट फिमेलच्या बॉडीमध्ये गॅमेट्सचं ऑलरेडी जे आपलं ओवम आहे तर ते फॉर्म व्हायला स्टार्ट झालेलं असतं जेव्हा ती फिमेल स्वतः एम्ब्रिओ होते तेव्हापासूनच, पण ते गॅमेट्स अजून मॅच्युअर नसतं झालेले. सो प्युबर्टीच्या एजमध्ये हे गॅमेट्स मॅच्युअर होतात आणि मग सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे बेबी रिप्रोड्यूस केलं जाऊ शकतं. So there are remarkable differences between the reproductive events in male and in female. For example, sperm formation continues even in old men.
तुम्हाला हे पण माहिती असेल की स्पर्म प्रोडक्शन जे आहे ते प्युबर्टीमध्ये स्टार्ट होतं आणि तो मेल पूर्ण ओल्ड होईपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की एक साधारणतः 80 इयर्सपर्यंत सुद्धा त्याच्या बॉडीमध्ये स्पर्म्स बनू शकतात. इट इज व्हेरी लॉंग. बट तरी सुद्धा ते तेवढे आपण म्हणू शकतो की तेवढे स्ट्रॉंग किंवा तेवढे फर्टाईल, तेवढे कॅपेबल नसणार आहे. बट येस, बनायचं म्हटलं तर स्पर्म त्या एजमध्ये पण बनू शकतो. सो बट फॉर्मेशन ऑफ ओवम केसेस इन वुमन अराउंड 50 इयर्स, एज ऑफ 50 इयर्स. पण फिमेलमध्ये जे ओवमचं प्रोडक्शन आहे ते 50व्या वर्षापर्यंत स्टॉप होतं. ठीक आहे. सो आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यांचा थोडासा अभ्यास So करूया. let us start with the male reproductive system. The male reproductive system is located in the pelvis region. So तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये थोरॅसिक रिजन आहे, ॲब्डोमिनल रिजन आहे, पेल्विस रिजन आहे. पेल्विस रिजन इज द रिजन बिलो ॲब्डोमिनल रिजन. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये खूप सारे रिजन्स आहेत. सो त्यापैकी पेल्विस रिजनमध्ये म्हणजे साधारणतः कमरेच्या भागामध्ये तुम्हाला पेल्विस रिजन पाहायला मिळतं. It includes a pair of testes along with accessory ducts, glands and the external genitalia. टेस्टिस इज द ऑर्गन की ज्या ठिकाणी मेल गॅमेट रिप्रोड्यूस होतो, मेल गॅमेट फॉर्म होतो. त्यासोबतच नेक्स्ट आहे ॲक्सेसरी डक्ट्स की ज्या ठिकाणी जे काही सिक्रिशन आवश्यक असतं स्पर्मला पुढे जाण्यासाठी वगैरे तर ते सगळं बनणार आहे. आणि बनणार आहे म्हणजे कंडक्ट करायचं काम होणार आहे. ग्लँड्समध्ये ते बनणार आहे. आणि एक्सटर्नल जेनेटेलिया लाईक पेनिस. ओके, सो जे पण इंटरनल बॉडी ऑर्गन्सच्या बाहेर आहे, लाईक टेस्टिस कसं आहे बॉडीच्या आतमध्ये आहे, इंटेस्टाईन कसं आहे बॉडीच्या आतमध्ये आहे, स्टमक कसं आहे बॉडीच्या आतमध्ये आहे. बट पेनिस इज नॉट इनसाइड द बॉडी, इट इज द पार्ट विच इज आउटसाइड द बॉडी. सो त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल जेनेटेलिया. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे द टेस्टिस आर सिच्युएटेड आउटसाइड द ॲब्डोमिन कॅव्हिटी विदिन अ पाउच विच इज कॉल्ड अ स्क्रॉटम. सो बेसिकली तुम्ही ते बघू शकता की या ठिकाणी टेस्टिस आहे. ॲक्च्युली तुम्ही जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर पाहिलं तर ते ॲब्डोमिनल रिजनमध्ये प्रेझेंट आहे. मग मेलमध्ये पेल्विस रिजनमध्ये का आहे, म्हणजे असा पण प्रश्न तुम्हाला पडू शकतो ना की मेलमध्ये असं का. तर मेलमध्ये यासाठी हे पेल्विस रिजनमध्ये आहे कारण ॲब्डोमिन रिजनमध्ये जे टेम्परेचर असतं ते थोडंसं जास्त असतं. ॲब्डोमिनमध्ये उबदारपणा किंवा ज्याला आपण म्हणूया थोडंसं गरम वातावरण असतं ॲब्डोमिनमध्ये आणि त्याच्यापेक्षा पेल्विस रिजनमध्ये टेम्परेचर थोडंसं कमी असतं. दॅट इज 2 to 2.5 टेम्परेचर डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असतं. आणि स्पर्म्ससाठी कमी टेम्परेचर आवश्यक असतं किंवा थोडंसं त्यांना फेवरेबल एन्व्हायरमेंट जे आहे तर ते कमी टेम्परेचरसाठीचं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना पेल्विस रिजनमध्ये ते सिच्युएटेड आहेत. जर याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असतं म्हणजे लाईक ॲब्डोमिनमध्ये जेवढं टेम्परेचर आहे तेवढं असेल तर स्पर्म्स तिथे त्यांची डेथ होऊ शकते किंवा ते त्यांचं फंक्शनॅलिटीचा रेशो कमी होऊ शकतो वगैरे. त्याच्यामुळे ते थोडंसं कमी टेम्परेचरमध्ये जास्त सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. बट जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिमेल बॉडीमध्ये जे एग्स असतात तर त्यांच्या प्रॉपर फंक्शनॅलिटीसाठी टेम्परेचर जास्त गरजेचं असतं किंवा जास्त गरम गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते ॲब्डोमिन रिजनमध्ये असतात, लोअर ॲब्डोमिनमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट हे तुम्हाला कळलं असेल की ते स्क्रोटममध्ये का आहेत, त्यासोबतच ते ॲब्डोमेनच्या खाली का आहेत किंवा ॲब्डोमेनच्या आउटसाईड का आहेत. तर ते याचसाठी की आपल्याला टेम्परेचर लो मेंटेन करायचं आहे. ते पण किती लो, तर 2.5 डिग्री सेल्सिअस 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस कमी ठेवायचं आहे टेम्परेचर. सो आणि हे गरजेचं असतं स्पर्मॅटोजेनेसिससाठी. अगेन जेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन. स्पर्मॅटो म्हणजे काय, स्पर्म फॉर्मेशन. ठीक आहे. सो इन अडल्ट्स इच टेस्टिस इन ओव्हल इन शेप. सो तुम्ही बघू शकता टेस्टिस ओव्हल शेपमध्ये आहे. हे स्क्रॉटम इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. कांगारूमध्ये कसं बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये कांगारूचं बेबी बसतं. सो त्याच प्रकारे या ठिकाणी स्क्रोटम एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये टेस्टिस बसलेला आहे. ठीक आहे. सो विथ द लेंथ ऑफ अबाउट 4 to 5 सेंटीमीटर तुम्ही तुमची स्केल घेऊ शकता आणि मेजर करू शकता की 4 to 5 सेंटीमीटर केवढं असेल, तेवढंच फक्त टेस्टिस असतं. नेक्स्ट आहे त्याची विड्थ अप्रॉक्सिमेटली 2 to 3 सेंटीमीटर एवढीच असणार आहे. सो द टेस्टिस इज कवर्ड बाय डेन्स कवरिंग. ऑब्वियसली त्याला छान असं कवरिंग असलं पाहिजे कारण आतमध्ये स्पर्म्स जे की इम्पॉर्टंट गॅमेट आहे ज्याला आपण म्हणूया, त्याच्यामुळे त्याला खूप छान असं कवरिंग आहे. इच टेस्टिस हॅज अबाउट 250 म्हणजे 250 कंपार्टमेंट्स आहेत प्रत्येक टेस्टिसमध्ये. सो तुम्ही जर पाहिलं तर टेस्टिस साधारण असं आहे, याच्यामध्ये असे 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 कंपार्टमेंट्स, चेंबर्स, रूम्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे कंपार्टमेंट्स आहेत त्याला आपण म्हणतो टेस्टिक्युलर लोब्युल्स. ठीक आहे. इथे त्यांनी फक्त टेस्टिस दाखवले. सो बेसिकली नाही याच्यामध्ये नाही पाहता येणार प्रॉपरली, इथेच आपण बघू शकतो प्रॉपर. सो बेसिकली इथे जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण टेस्टीज आहे. इट्स लाईक एकसारख्या शेपमध्ये टेस्टीज तुम्हाला बघायला मिळते. हे पूर्ण टेस्टीज आहे. याच्यामध्ये हे एक कंपार्टमेंट आहे, हे एक कंपार्टमेंट आहे, हे एक कंपार्टमेंट आहे, हे एक कंपार्टमेंट आहे. सो बेसिकली हे सगळे कंपार्टमेंट्सला आपण काय म्हणतो, टेस्टिक्युलर लोब्युल्स म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इच लोब्यूल कंटेन्स 1 to 3 हायली कॉइल्ड सेमेनिफेरस ट्युब्यूल. आता हे जे प्रत्येक कंपार्टमेंट आहे किंवा प्रत्येक जे
लोब्यूल आहे, या प्रत्येक लोब्यूलमध्ये खूप हायली कॉइल्ड असं स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे. हायली कॉइल्ड म्हणजे काय, असं आपण हेडफोनची वायर कशी एकमेकांमध्ये गुंतते, तर त्याप्रमाणे हायली कॉइल्ड असं स्ट्रक्चर असणार आहे. दॅट इज कॉल्ड एज सेमेनिफेरस ट्युब्यूल. आणि हे किती असतात एका लोब्यूलमध्ये किंवा एका कंपार्टमेंटमध्ये, दॅट इज अबाउट 1 to 3. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे एक डायग्राम पाहायला मिळेल की सगळ्यात पहिल्यांदा आहे टेस्टिस. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ टेस्टिस? स्पेलिंग्स आणि माझं खूप जास्त वाकडं आहे. इट्स ओके. टेस्टिस सांभाळून घ्या, कारण पेपर तुम्हाला द्यायचं आहे, मला नाही. ओके. टेस्टिसच्या आतमध्ये काय आहे, 2 टेस्टिस आहेत. ईच टेस्टिसच्या आतमध्ये काय आहे ते आता आपण बघणार आहोत. ईच टेस्टिसच्या आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे टेस्टिक्युलर स्पीड स्पीड नाही साईज टेस्टिक्युलर लोब्यूल. आणि हे प्रत्येक टेस्टिसमध्ये किती आहे 250. सो 2 टेस्टिसचे मिळून हे 500 होणार आहेत, राईट. सो हे कॅल्क्युलेशन पण लक्षात ठेवा, नीटमध्ये कसाही क्वेश्चन येऊ शकतो. आफ्टर दॅट त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे टेस्टिक्युलर लोब्यूल. प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्यूलच्या आतमध्ये ईच, प्रत्येक वेळी मी ते ईचचा अभ्यास करणार आहे. प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्यूलच्या आतमध्ये 1 to 3 हायली कॉइल्ड काय प्रेझेंट आहेत, सेमेनिफ्युरस ट्युब्यूल्स. स्पेलिंग FEROUS ट्युब्यूल. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. इन विच स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड. आणि ह्या सेमेनिफेरस ट्युब्यूल, प्रत्येक सेमेनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतं. सो या ठिकाणी तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे, इट इज ऑफ सेमेनिफेरस ट्युब्यूल. प्रत्येक सेमेनिफेरस ट्युब्यूलला जेव्हा आपण असं मधून कट करू, काय प्रॉब्लेम आहे, कुठे गेलं हे, एक मिनिट त्याला शोधूया आपण. हां, येस. सो प्रत्येक सेमेनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने खूप सारे स्पर्म्स पाहायला मिळणार आहेत. सो सेमेनिफेरस ट्युब्यूल इज लाईक वायर. त्या वायरला किंवा इज लाईक वायर म्हणजे आपण असं म्हणूया की तुम्ही कुठलं पण हां, ठीक आहे, वायरच ॲज्युम करा, पाईप वगैरे सारखी वायर ॲज्युम करा, जी की आतमधून भरलेली आहे. तुम्ही जर तिला असं मधून कट केलं तर जे तुम्हाला इथे पाहायला मिळेल या याच्यामध्ये रिजनमध्ये, तेच तुम्हाला असं उलटं करून दाखवलं, ज्याला आपण म्हणतो TS. ठीक आहे. सो हा TS घेतलेला आहे सेमेनिफेरस ट्युब्यूलचा. आणि तुम्हाला इथे बघायला मिळते की सेमेनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये पण खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत. लाईक या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, या ठिकाणी लोक्युल आहे, इथे लोक्युल आहे. ठीक आहे. लोक्युल इज लाईक कॅव्हिटी किंवा कॅव्हिटी किंवा फ्री स्पेस ज्याला आपण म्हणू शकतो. सो ते इथे प्रेझेंट आहे. आणि त्या फ्री स्पेसमध्ये तुम्हाला खूप सारे सेल्स बघायला मिळतात. सो हे आहेत पहिले सेल्स, म्हणजे पहिले म्हणजे इनिशियल स्टेटमधले सेल्स, जे की 2N मध्ये असतात. 2N म्हणजे माहिती आहे ना, डिप्लॉईड सेल्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो इनिशियल स्टेजमध्ये हे असे सेल्स प्रेझेंट आहेत. याला आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनिया, ज्याला आपण मदर सेल पण म्हणू शकतो, कारण हे परत डिवाईड होऊन याच्यापासून तुम्हाला स्पर्म्स पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. सो हे झाले मदर सेल्स. हे डिवाईड झाल्यानंतर त्याच्यावरचे जे काही सेकंड बॅच आहे त्याला आपण म्हणूया ती अशी वरती येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते डिवाईड झाले, ज्याला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाईट म्हणतो, मग इथे सेकंडरी स्पर्मॅटोसाईट बनतात, मग ॲक्च्युली स्पर्मॅटोझोआ बनतात. ठीक आहे. आता हे जे स्पर्मॅटोझोआ आहे ते एन असणार आहे, कारण स्पर्मॅटोगोनियापासून स्पर्मॅटोझोआ बनण्यासाठी जी काही प्रोसेस आहे तर ती मिओसिसची आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इव्हन स्पर्मॅटोगोनिया 2N स्टेटमध्ये असेल तरी पण स्पर्मॅटोझोआ एन ह्याच्यामध्ये असतं, म्हणजे हॅप्लॉइड असतं. ठीक आहे. मग स्पर्मॅटोझोआ थोडंसं डेव्हलप होतं आणि त्यापासून इथे पुढे तुम्हाला स्पर्म्स तयार झालेले पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर हा जो मधलाच पॅसेज आहे, तर याच पॅसेजमध्ये तुम्हाला खूप सारे अजून सेल्स पाहायला मिळतात. सो याला आपण म्हणतो सर्टोली सेल्स, किंवा इंटरस्टिशियल सेल्स. सर्टोली सेल्स तर आतमध्ये आहेत, याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल्स. सो बेसिकली इंटरस्टिशियल सेल्स म्हणजे काय, तर हे कशाच्या पण मध्ये जर असेल, आता हे 2 कंपार्टमेंट्स आहेत, याच्यामध्ये सेल्स आहेत, सो ते मध्ये आहेत, दॅट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण इंटरस्टिशियल हा शब्द ऐकला असेल. सो कशाचा पण 2च्या मध्ये जर काही होत असेल इन बिटवीन, त्याला आपण म्हणणार आहोत इंटरस्टिशियल. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी मध्ये सर्टोली सेल्स वगैरे बघायला मिळतात. सो सर्टोली सेल्स बेसिकली नर्स सेल्स आहेत. नर्स माहिती आहे ना, जसं की नर्स देखभाल करते पेशंट्सची, त्याप्रमाणे सर्टोली सेल्स हे स्पर्म्सचं देखभाल करणार आहे, त्याला न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत. सो त्याला आपण नर्स सेल्स असं म्हणतो. आता जे काही आपण तिथे सगळं पाहिलं ते सगळं इथे आपण रीड करूया. सो इच सेमेनिफेरस ट्युब्यूल इज लाइंड इनसाइड बाय 2 टाइप्स ऑफ सेल्स, दॅट इज मेल जर्म सेल, ज्याला आपण स्पर्मॅटोगोनिया म्हणणार आहोत, जे परत स्पर्म प्रोड्यूस करणार आहेत, आणि सर्टोली सेल्स ज्याला आपण नर्स सेल्स पण म्हणतो. ठीक आहे. सो द मेल जर्म सेल्स अंडरगो मिओटिक डिव्हिजन. सो ॲज यू कॅन सी स्पर्मॅटोगोनियामध्ये मिओटिक डिव्हिजन्स होतात आणि त्याच्यामुळे ते डिप्लॉइडचं काय बनतं, हॅप्लॉइड बनतं. सो फायनली लिडिंग टू स्पर्म फॉर्मेशन. वाईल सर्टोली सेल्स प्रोव्हाइड नरिशन टू दी जर्म सेल्स, नरिश करतं किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट आहे
द रिजन्स आउटसाइड द सेमेनिफेरस ट्यूब्यूल इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल स्पेस. सो तुम्ही या ठिकाणी बघितलं की सेमेनिफेरस ट्यूब्यूलचे हे जे काही कंपार्टमेंट्स आहेत हे पूर्ण सेमेनिफेरस ट्यूब्यूल आहे. ठीक आहे. याच्या बाहेरचं जे काही स्पेस प्रेझेंट आहे तर या स्पेसला आपण म्हणणार आहोत इंटरस्टिशियल स्पेस. आणि इंटरस्टिशियल स्पेसमध्ये प्रेझेंट आहेत इंटरस्टिशियल सेल्स. त्यासोबत ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्ससुद्धा प्रेझेंट आहेत. सो तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की इंटरस्टिशियल स्पेसमध्ये फक्त इंटरस्टिशियल सेल्स आहेत तर नाही, त्यासोबतच ब्लड वेसल्ससुद्धा आहेत. स्मॉल स्मॉल ब्लड वेसल्स पण आहेत, कारण या सगळ्या सेल्सला या सेमेनिफेरस ट्यूब्यूलला ब्लड प्रोव्हाइड केलं पाहिजे ना. सो विदाऊट ब्लड कसे काय स्पर्म्स बनणार, म्हणजे काहीतरी आसपास फ्लुइड असलं पाहिजे. ठीक आहे. सो फ्लुइड इज दॅट ब्लड, किंवा याला इंडस्ट्रिशियल सेल्सलाच आपण लेडिक सेल्ससुद्धा म्हणतो. सो हे जे लेडिक सेल्स आहेत तेच पुन्हा आपल्याला खूप मोठे मोठे हॉर्मोन्स दॅट इज अँड्रोजन हा जो एक आपण म्हणूया की मेल बॉडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे, जो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स पुढे प्रोड्यूस करायचं काम करतो, दॅट इज अँड्रोजन. तर हे प्रोड्यूस केलं जातं. ठीक आहे, कोणी लेडिक सेल्सच्या हेल्पने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वन अदर इम्युनॉलॉजिकल competent cells are also present. इम्युनॉलॉजिकल कम्पेटन्स सेल्स म्हणजे काय, WBC वगैरे. ठीक आहे, हे सुद्धा ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ऑब्वियसली ब्लड आहे तर ब्लडसोबत जे सेल्स असतात ते ह्याच्यामध्ये येणारच आहेत. सो त्याच्यामुळे WBCसुद्धा ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. द मेल सेक्स accessory duct includes रेटिटेस्टिस, वास एफरेन्शिया, वास डिफरेन्स आणि एपिडिडायमिस. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा इथे काय बनणार आहे, टेस्टिसमध्ये स्पर्म बनणार आहे. सो तुम्ही जर बघितलं तर टेस्टिसच्या बाहेर, म्हणजे हे तर झालं की इथे सेमेनिफेरस ट्युब्यूल आहे, याच्या आतमध्ये स्पर्म्स बनणार. ठीक आहे. पण त्याच्या बाहेर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत. सो बेसिकली हे जे स्ट्रक्चर्स आहेत, इथून स्पर्म्स जेव्हा बनेल सेमेनिफेरस ट्युब्यूलमधून, तेव्हा इथे बाहेर येणार या स्ट्रक्चर्समध्ये, आणि याला आपण म्हणतो रेटिटेस्टिस. सो सगळ्यात पहिल्यांदा स्पर्म्स कुठल्या डक्टमध्ये आले, रेटिटेस्टिसमध्ये. सो हे सगळे जे डक्ट्स आहेत त्याला आपण म्हणतो ॲक्सेसरी डक्ट्स, कारण हे असलंच पाहिजे, म्हणजे ॲक्सेसरी इज वॉट दे आर असिस्टिंग. ठीक आहे, ते या ॲक्च्युअल सिस्टीमला किंवा सेमेनिफेरस ट्युब्यूल त्याच्यामधलं स्पर्म हे ॲक्च्युअल आहे. ठीक आहे, म्हणजे हे रिक्वायर्ड आहे, नेसेसरी आहे. पण रेटिटेस्टिस हे कसं आहे, आपण जस्ट फॉर त्या स्पर्मला इझिली बाहेर येता यावं आणि प्रॉपर त्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत जाता यावं, यासाठी आपण एक जस्ट एक पाथ दिलेला आहे. सो इट्स नॉट रिक्वायर्ड बट इट्स युजफुल फॉर स्पर्म. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्सेसरी डक्ट्स. आता या डक्टमधून, म्हणजे हे जे या ठिकाणी रेटिटेस्टिस आहे याच्यामधून हे जे स्पर्म्स आहेत ते येणार आहे वास एफरेन्शियामध्ये. ओके, वास एफरेन्शियामध्ये. आता हे जे वास एफरेन्शिया आहे, दीज आर लाईक स्ट्रक्चर्स जे की रेटिटेस्टिसपासून स्पर्म आल्यानंतर त्याला स्पर्मला अजून बाहेर जायला हेल्प करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला कॉइलिंग स्ट्रक्चर पाहायला मिळते. सो हे जे व्हॅसायफ्रेन्शिया आहे याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे तेच खूप जास्त डबल कॉईल झालेलं आहे, आणि हे जे कॉइलिंग स्ट्रक्चर इथे बनतं व्हॅसायफ्रेन्शियाचं त्याला आपण म्हणतो एपिडिडायमिस. ठीक आहे. आता एपिडिडायमिसमध्ये स्पर्म आल्यानंतर स्पर्म या साधारणतः आपण म्हणूया स्ट्रक्चरमध्ये येणार आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे एवढं मोठं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो वास डिफरन्स. आणि हे जे वास डिफरन्स आहे इथून स्पर्म येणार आहे. साधारणतः डिरेक्टली स्पर्म कशामध्ये पोहोचणार आहे, इथे युरेथ्रामध्ये, आणि युरेथ्रामधून हे स्पर्म फिमेल बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जाऊ शकतं. सो बेसिकली साधारणतः हा रूट असणार आहे स्पर्मचा. सो तुम्हाला इथे ॲक्सेसरी डक्ट्समध्ये पाहायला मिळते की सगळ्यात पहिल्यांदा स्पर्म्स बनणार आहेत सेमेनिफेरस ट्युब्यूलमध्ये, मग ते जाणार आहेत रेटिटेस्टिसमध्ये. आफ्टर दॅट स्पर्म्स बनणार आहेत व्यासा एफरेन्शियामध्ये. सेकंड स्टेप, त्या ठिकाणी रेटिटेस्टिस खूप जास्त एकत्र येऊन एक नवीन स्ट्रक्चर फॉर्म करतं, त्याला आपण म्हणू शकतो वासा एफरेन्शिया. वासा एफरेन्शियाचं जे मेजर कॉइलिंग होतं त्याला आपण म्हणू शकतो एपिडिडायमिस. त्याच्यानंतर आहे व्यास डिफरन्स. सो तुम्हाला हे क्रमाने अरेंज करायला पण येऊ शकतं. द सेमेनिफेरस ट्युब्यूल ऑफ टेस्टिस ओपन्स इन टू व्यासा एफरेन्शियामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन होतं कशामधून, रेटिटेस्टिसपासून. सो सगळ्यात पहिल्यांदा जाणार ते रेटिटेस्टिसमध्ये, आणि रेटिटेस्टिसपासून ओपन होणार आहे कशामध्ये, वासा एफरेन्शियामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्यासा एफरेन्शिया जे आहे तर ते टेस्टिस सोडणार, म्हणजे टेस्टिसपासून आता पुढे जाणार ना. सो ते टेस्टिसपासून हे जे स्पर्म्स आहे त्याला घेऊन जाणार आहे एपिडिडायमिसमध्ये. आता एपिडिडायमिस कुठे प्रेझेंट आहे, इट इज लोकेटेड ॲट दी पोस्टेरियर सरफेस ऑफ इच टेस्टिस. सो हे पोस्टेरियर खूप महत्त्वाचं आहे. सो पोस्टेरियर सरफेसवरती प्रेझेंट आहे प्रत्येक टेस्टिसच्या. पोस्टेरियर इज लाईक यावरच्या सरफेसवरती प्रेझेंट आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द एपिडिडायमिस लीड्स टू व्यास डिफरन्स. एपिडिडायमिसमधून हे स्पर्म्स जाणार आहेत व्यास डिफरन्समध्ये अँड देन असेंड्स टू दी ॲबडोमेन. आणि आता इथून पुढे कुठे, हे सगळं पेल्विस रिजनमध्ये होतं, इथून पुढे आता हे ॲबडोमेन रिजनमध्ये असं वरती जाणार आहे. इट्स लाईक पाईपलाईन. आता हे वरती गेलेलं आहे. नेक्स्ट आहे अँड लूप्स ओव्हर द युरिनरी ब्लॅडर. आणि तुम्ही ते बघू शकता की हे जे मधलं स्ट्रक्चर आहे इट्स द ब्लॅडर, आणि कुठला ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडर, जे की कनेक्टेड आहे किडनीजला. ठीक आहे. सो तुम्हाला हे पण माहिती आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये जे युरेथ्रा आहे इट इज कॉल्ड एज युरिनोजेनायटल. वाय इट इज कॉल्ड एज युरिनोजेनायटल. युरिनो इज बेसिकली कारण ते युरिन घेऊन जायचं काम करतं, किंवा किडनीमधून जे युरिन येईल त्याला एक्सक्रीट करायचं काम करतं. आणि जेनायटल कारण हे आपलं जे गेमेट आहे त्याला सुद्धा
इंजेक्ट करायचं काम करणार आहे किंवा त्यालासुद्धा एक ॲज अ पाथ म्हणून काम करणार आहे. सो युरेथ्रा इज यूज्ड फॉर बोथ युरिन ॲज वेल ॲज फॉर स्पर्म. So it receives a duct from seminal vesicle and opens into urethra as the ejaculatory duct. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला एक इजॅक्युलेटरी डक्ट पाहायला मिळते. ठीक आहे. सो बेसिकली इथे जे इजॅक्युलेटरी डक्ट आहे याच्या तुम्हाला पाठीमागे पाहायला मिळेल. सो बेसिकली किंवा हे याला तुम्ही म्हणजे ॲक्च्युली हे मागून स्ट्रक्चर दिसतं बट हे पुढूनच आपल्याला बघायचं आहे. सो या ठिकाणी ते डक्ट तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. सो बेसिकली इथून सगळे जे काही आपण म्हणूया फ्लुइड्स आहेत ते कुठले फ्लुइड्स आहेत ते आपण याच्यामध्येच पुढे बघूया. पण समायनल व्हॅसिकल्समध्ये जे काही फ्लुइड्स आहेत ते सगळे फ्लुइड्स इथे येणार आहेत, ज्याला आपण इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतो. सो त्यासोबतच इथून जे आपलं जे व्हॅस डिफरन्स आहे याच्यामधून स्पर्मसुद्धा आले आणि हे सगळं जे फ्लुइड आहे आणि जे स्पर्म्स आहेत ते एकत्र येतात इजॅक्युलेटरी डक्टमध्ये आणि इजॅक्युलेटरी डक्टपासून हे जे स्पर्म्स आहेत ते पुढे युरेथ्रामध्ये येतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस डक्ट स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट स्पर्म्स फ्रॉम टेस्टिस टू आउटसाईड थ्रू द युरेथ्रा. सो या डक्ट्समध्ये काय होतं, डक्ट्स आर बेसिकली टू स्टोअर, काहीतरी स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे. ग्लँड्स आर बेसिकली टू सिक्रेट एन्झाईम्स किंवा फ्लुइड्स एक्सेट्रा. ओके. सो ग्लँड्स सिक्रेशन करायचं काम करतात आणि डक्ट्स ते स्टोअर करायचं काम करतात आणि ट्रान्सपोर्ट करायचं काम करणार आहे कोणाला स्पर्मला. स्पर्मची सुरुवात कुठून झाली होती, टेस्टिसपासून. एंड कुठे होणार आहे, युरेथ्राच्या बाहेर. ठीक आहे. सो द युरेथ्रा ओरिजिनेट्स फ्रॉम युरिनरी ब्लॅडर अँड एक्सटेंड्स थ्रू दी पेनिस टू इट्स एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड ॲज युरेथ्रल मिएटस. सो बेसिकली इथे जे ओपनिंग प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल मिएटस. ठीक आहे. सो हे जे युरेथ्रा आहे याचं स्टार्टिंग कुठून झालेली आहे, इथून. दॅट इज वॉट युरिनरी ब्लॅडर. सो युरिनरी ब्लॅडरपासून युरेथ्राची स्टार्टिंग झालेली आहे आणि एंडिंग कुठे होते, युरिनरी मियाटसमध्ये. ठीक आहे, किंवा युरेथ्रल मिएटसमध्ये. सो मियाटिस इज बेसिकली ओपनिंग, एक आउटर साइड्स ओपनिंग, एक्सटर्नल ओपनिंग. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पेनिस इज मेल एक्सटर्नल जेनेटॅलिया. सो बेसिकली आपण सगळ्यात आधी पाहिलेलं होतं की जे इंटरनल ऑर्गन्स आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले तर ते. त्यासोबत आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं की टेस्टिस इज द मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द मेल बॉडी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ॲक्सेसरी डक्ट्स कोणते आहेत, ॲक्सेसरी ग्लँड्स कुठले आहेत. ॲक्सेसरी ग्लँड्समध्ये येतं समायनल वेसिकल, क्युपर्स ग्लँड. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट येतं मेल एक्सटर्नल ऑर्गन किंवा मेल एक्सटर्नल जेनेटेलिया, दॅट इज पेनिस. सो इट इज मेड अप ऑफ स्पेशल टिश्यू दॅट हेल्प्स इन इरेक्शन, दॅट हेल्प्स इन इरेक्शन ऑफ पेनिस. इरेक्शन मीन्स टू बिंग स्ट्रेट. ठीक आहे. टू फॅसिलिटेट इन्सेमिनेशन, का तर इन्सेमिनेशनसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द एनलार्ज्ड एंड ऑफ पेनिस कॉल्ड द ग्लॅन्स पेनिस इज कवर्ड बाय लूज फोल्ड ऑफ स्किन विच इज कॉल्ड ॲज फोर स्किन. सो बेसिकली शेवटचं जे पार्ट आहे पेनिसचा, सो या ठिकाणी जो शेवटचा पार्ट आहे पेनिसचा त्याला आपण म्हणतो फोर स्किन. ठीक आहे. हा जो पेनिसचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फोर स्किन. आणि जिथे आता हे पेनिस इथून असं स्ट्रेट होतं आणि खाली थोडंसं स्वोलोन आहे. सो बेसिकली हा जो स्वोलोन पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ग्लॅन्स पेनिस, कारण या ठिकाणी स्किनचे फोल्ड्स आहेत, लूज फोल्ड्स आहेत, त्याला आपण म्हणतो ग्लॅन्स पेनिस. आणि हे जे फोल्डिंग्स आहेत, जे आउटर फोल्डिंग्स आहेत, जी स्किन आहे त्याला आपण म्हणणार आहोत फोर स्किन. सो द मेल ॲक्सेसरी ग्लँड्स आता आपण बघतोय. इट इन्क्ल्यूड समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बोयुरेथ्रल किंवा कॉपर्स ग्लँड. सो सिक्रिशन ऑफ दीज ग्लँड्स कन्स्टिट्यूट दिस समायनल प्लाझ्मा विच इज रिच इन फ्रक्टोज. सो बेसिकली फ्रक्टोज जे आहे तर ते समायनल वेसिकलमधून मिळतं, कॅल्शियम आणि त्यासोबतच सर्टन एन्झाईम जे बल्बोयुरेथ्रल किंवा याला आपण कॉपर्स ग्लँड पण म्हणतो, ऑल्सो हेल्प्स इन लुब्रिकेशन ऑफ पेनिस. सो बेसिकली कॉपर्स ग्लँड्स किंवा बल्बोयुरेथ्रलचं एक मेन काम आहे ते म्हणजे पेनिसला लुब्रिकेट करणं, कारण ऑब्वियसली लुब्रिकेशन इज लाईक म्युकस लाईक स्ट्रक्चर किंवा लेअर तयार करणं, स्लिपरी लेअर तयार करणं, जेणेकरून स्पर्म आला की तो लगेच स्लिप होऊन जाऊ शकेल बाहेर यासाठी. आणि हे जे या ठिकाणी तुम्हाला समायनल वेसिकल पाहायला मिळतं हे बेसिकली हे पूर्ण स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर दॅट इज समायनल वेसिकल. समायनल वेसिकल एक ग्लँड आहे जे फ्रक्टोज वगैरे सिक्रेट करायचं काम करतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रोस्टेट ग्लँड पाहायला मिळते, हे पण एक ग्लँड आहे जे की अगेन सिक्रिशनचंच काम करतं. त्यासोबत इथे छोटेसे दोन इथे तुम्हाला अँटिलाइक स्ट्रक्चर बघायला मिळतात, दॅट इज कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. हे पण अगेन सिक्रिशन करायचं काम करतं किंवा लुब्रिकेशनचं काम करतं. हे सगळे जे काही सिक्रिशन्स आहेत तर ते इजॅक्युलेटरी डक्ट जे आहे इथे मध्ये तर या सगळ्या ठिकाणी येतात, जेणेकरून हे सगळं स्पर्मसोबत मिक्स होईल आणि एक सोल्युशन बनेल किंवा एक फ्लुइड बनेल, जेणेकरून हे स्पर्मला सतत नरिश पण करत राहतील. बेसिकली फ्रक्टोज जे की स्पर्मला एनर्जी देत राहील, कॅल्शियम अगेन त्याला एक स्ट्रॉंग बनवेल कॅपॅसिटेशनसाठी. आणि नेक्स्ट आहे एन्झाईम्स, ऑब्वियसली त्याला एनर्जी देणार आहे, त्याला न्यूट्रिशन देणार आहे. ठीक आहे. सो हे सगळं चालू असणार आहे पूर्ण मेल बॉडीमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके. सो आपण एक थोडक्यात रिकॅप करूया आधी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आपण
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे पाहिलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज सिच्युएटेड इन द पेल्विस रिजन ऑफ द मेल बॉडी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहिलं होतं की मेल सिस्टीममध्ये काय काय येतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे टेस्टीज. सेकंड पार्ट आहे तो म्हणजे ॲक्सेसरी डक्ट्स. ॲक्सेसरी डक्ट्समध्ये काय काय येतं आपण पाहिलं होतं. सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे रेटे टेस्टीज. स्पेलिंग चुकली तर प्लीज आय एम सॉरी फॉर दॅट. आफ्टर दॅट सेकंड आहे ते म्हणजे वासा एफरेन्शिया. थर्ड आहे एपीडी डायमिस. स्पेलिंग अगेन चुकलं असेल तर प्लीज सॉरी. नेक्स्ट आहे वास डिफरन्स. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने हे सगळे झाले ॲक्सेसरी डक्ट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे ग्लँड्स. ग्लँड्समध्ये काय आहे समायनल वेसिकल. सेकंड आहे ते म्हणजे प्रोस्टेट ग्लँड आणि थर्ड आहे बल्बोयुरिथ्रल किंवा ज्याला आपण कॉपर्स ग्लँड म्हणतो. आता याच्यापैकी समायनल वेसिकल फेमस आहे फ्रक्टोज सिक्रिशनसाठी. बल्बोयुरिथ्रल इज फेमस फॉर लुब्रिकेशन आणि त्यासोबतच या ठिकाणी या ग्लँड्समधून कॅल्शियमसुद्धा सिक्रेट केलं जातं. नेक्स्ट आहे एक्सटर्नल जेनेटेलिया दॅट इज पेनिस आणि पेनिसचे जे काही पार्ट्स आहेत फोरस्किन हे सगळे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण स्टार्ट केलं होतं विथ टेस्टीस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टेस्टीस इज लोकेटेड इन द पेल्विस रिजन. का तर त्याला टेम्परेचर कमी लागतं दॅट इज 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस कमी दॅन द होल बॉडी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेस्टीज जे आहेत तर ते दोन प्रेझेंट आहेत. दोन्ही टेस्टीजमध्ये 250 कंपार्टमेंट्स आहेत. सेपरेट इच टेस्टीजमध्ये 250 कंपार्टमेंट्स आहेत ज्याला आपण म्हणणार आहोत टेस्टिक्युलर लोब्यूल. आता हे जे टेस्टिक्युलर लोब्यूल आहे याच्यामध्ये अगेन कंपार्टमेंट्स आहेत किंवा अगेन कॉइल्ड स्ट्रक्चर्स आहेत. 1 to 3 कॉइल्ड स्ट्रक्चर इच लोब्यूलमध्ये प्रेझेंट आहे ज्याला आपण म्हणणार आहोत सेमेनिफेरस ट्युब्यूल. हे जे सेमेनिफेरस ट्युब्यूल प्रेझेंट आहे याच्यामध्ये दोन टाईप्सचे सेल्स प्रेझेंट आहेत दॅट इज मेल गॅमेट सेल्स आणि त्यासोबतच सर्टोली सेल्स. मेल गॅमेट जे सेल्स आहेत ज्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनिया त्याच्यामध्ये मिओसिस होतं आणि त्यापासून स्पर्म सेल्स बनतात किंवा स्पर्म्स बनतात जे की हॅप्लॉइड कंडिशनमध्ये असतात. नेक्स्ट आहे सर्टोली सेल्स जे आहेत. सर्टोली सेल्स बेसिकली नरिशमेंटसाठी आहेत स्पर्मच्या नरिशमेंटसाठी वगैरे. सो त्याला आपण नर्स सेल्ससुद्धा म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे जे सेमेनिफरस ट्युब्यूल आहे यांच्या दोन ट्युब्यूल्सच्या मध्ये असे दोन ट्युब्यूल्स असतील तर या दोन ट्युब्यूल्सच्या मध्ये या ठिकाणी काही स्पेस आहे ज्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल स्पेस आणि हा जो इंटरस्टिशियल स्पेस आहे त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल्स प्रेझेंट आहेत. ते बेसिकली लेडिक सेल्स नावाने पण ओळखले जातात. त्यासोबतच इथे थोडेसे ब्लड वेसल्स पण प्रेझेंट आहे. अगेन WBC सारखे सेल्ससुद्धा इथे प्रेझेंट आहेत इम्युनिटीसाठी. त्यासोबतच हे जे लेडिक सेल्स आहेत तर हे अँड्रोजन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करतात जे की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. सगळ्या लाईन्स आपण एनसीटीच्या कव्हर केलेल्या आहेत इथपर्यंत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेल सेक्स ऑर्गन्समधले किंवा मेल सेक्स बॉडीमधले मेल बॉडीमधले जे पण ॲक्सेसरी डक्ट्स आहेत दॅट इज रेटिटेस्टिस, वासा एफरेन्शिया, एपिडिडॅमिस आणि वास डिफरन्स हे आपण बघितलेलं आहे. त्यासोबतच नेक्स्ट सगळ्यात पहिल्यांदा जर्नी कशी आहे स्पर्मची. स्पर्म सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंट आहे टेस्टीजमध्ये. टेस्टीसमध्ये पण ते प्रेझेंट आहे सेमेनिफेरस ट्युब्यूलमध्ये. सेमेनिफेरस ट्युब्यूलमध्ये जे स्पर्म आहे तर ते जाणार आहे रेटिटेस्टिसमध्ये. रेटिटेस्टिसमधून जाणार आहे वॅसा एफरेन्शियामध्ये. वॅसा एफरेन्शियापासून जाणार आहे एपिडिडॅमिसमध्ये. तिथून वॅस डिफरन्समध्ये. वॅस डिफरन्सपासून ते जेव्हा येईल इजॅक्युलेटरी डक्टमध्ये तोपर्यंत त्याच्यामध्ये समायनल वेसिकलमधलं जे काही फ्लुइड आहे जे काही फ्रक्टोस आहे तर ते मिक्स होणार. प्रोस्टेट ग्लँडमधलं सुद्धा आणि कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँडमधलं सुद्धा ल्युब्रिकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट या डक्टमध्ये सगळं मिक्स झाल्यानंतर इथून जे स्पर्म्स आहेत अलॉंग विथ दॅट फ्लुइड ज्याला आपण सीमन म्हणतो तर हे सगळं एकत्र येणार आहे युरेथ्रामध्ये आणि युरेथ्रापासून आउट. ओके. हां, अजून एक युरेथ्राचं जे लास्ट एंडिंग आहे किंवा एक्सटर्नल ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो युरेथ्रल मिएटस. मिएटस इज स्टँड्स फॉर ओपनिंग किंवा पोर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेल एक्सटर्नल जेनेटेलिया ज्याला आपण म्हणतो पेनिस विच इज रिक्वायर्ड फॉर इन्सेमिनेशन. त्याच्यामध्ये स्पेशल टिश्यूज असतात त्यांची नावं महाराष्ट्र बोर्डमध्ये आहेत पण इथे नाही दिलेली आहेत. तर बेसिकली ही जे स्पेशल टिश्यूज आहेत तर ते जस्ट फॉर इरेक्शन ऑफ द पेनिस का तर इन्सेमिनेशन प्रॉपर व्हावं यासाठी. नेक्स्ट आहे याच्यावरती स्किनचा एक फोल्डिंग आहे किंवा एक खूप सारे फोल्ड्स आहेत ज्याला आपण म्हणणार आहोत फोर स्किन ज्याच्यामुळे खालचा पार्ट स्वोलून बघायला मिळतो कॉल्ड एज ग्लॅन्स पेनिस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेल बॉडीमध्ये काही ॲक्सेसरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. त्या ग्लँड्समध्ये आहे समायनल वेसिकल जे की फ्रक्टोज सिक्रेट करायचं काम करतं. प्रोस्टेट प्रेझेंट आहे. बल्बोयुरेथ्रल ज्याला आपण कॉपर्स ग्लँड म्हणतो जे पेनिसला लुब्रिकेट करायचं काम करणार फॉर द बेटर ट्रॅव्हलिंग और ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ॲज यू ऑल नो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज सिच्युएटेड इन दी ॲबडोमिनल रिजन ऑफ द बॉडी फिमेल बॉडी. ओके. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आय होप याच्यामध्ये कोणताही डाऊट नाही. तर तुम्हाला काही डाऊट असेल यू कॅन अगेन आस्क इन दी कमेंट बॉक्स आणि ही जी काही ॲनोटेड PDF आहे ते तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल झालेली पाहायला मिळेल.
सो अगेन तुम्हाला इथे बघायला मिळते की हे पूर्ण फिमेल बॉडी आहे आणि हा फिमेल बॉडीचा जो आहे तर तो ॲबडोमेनचा पार्ट आहे. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही ॲबडोमेनमध्ये सिच्युएटेड आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फिमेल बॉडीमध्ये ओव्हरीज प्रेझेंट असतात. ज्याप्रमाणे मेल बॉडीमध्ये टेस्टीज प्रेझेंट आहेत त्याप्रमाणे फिमेल बॉडीमध्ये ओव्हरीज प्रेझेंट आहे ॲज अ सेक्स ऑर्गन. त्यासोबतच ओव्हिडक्ट प्रेझेंट आहे. सो नाव व्हॉट इज ओव्हिडक्ट. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला ही पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे ओव्हरी बघायला मिळते. 2 ओव्हरी सिच्युएट असतात. हे जे आहे याला आपण म्हणतो ओव्हिडक्ट. ठीक आहे. ओव्हरी टू युटेरस यामधला जो रस्ता आहे याला आपण म्हणणार आहोत ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये 3 प्रकार आहेत किंवा 3 पार्ट्स आहेत. दॅट इज सगळ्यात पहिला पार्ट जो की नियर बाय आहे ओव्हरीच्या, त्याला आपण म्हणतो इन्फंडिब्युलम. हा थोडासा जाड पार्ट आहे, फुगलेला पार्ट आहे. कधी पण जेव्हा फुगलेला पार्ट असेल, काही पण फुगलेलं असेल त्याला आपण म्हणतो ॲम्प्युला. सो इट्स ॲम्प्युला. नेक्स्ट आहे इस्थमस जे की ॲम्प्युलापासून पुढे युटेरसला अटॅच करायचं काम करतं. आता इथे हे जो पूर्ण भाग आहे याला आपण म्हणतो युटेरस. ठीक आहे. सो बेसिकली याच्यावरचं जे आहे याला आपण फंडस म्हणतो, मध्ये आपण बॉडी म्हणतो युटेरसची. आता या युटेरसला आपण 3 लेयर्स आहेत. सगळ्यात आउटर लेयरला आपण पेरीमेट्रियम असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे आतमध्ये जो लेयर असेल त्या लेयरला आपण म्हणणार आहोत मायोमेट्रियम. सो इट इज द मिडल लेयर. आणि त्याच्या पण आतमध्ये जो लेयर असेल त्याला आपण म्हणणार आहोत एंडोमेट्रियम. सो जेव्हा कधी पिरियड्स येतात आणि ब्लिडिंग होतं तेव्हा ते जे ब्लिडिंग असणार आहे किंवा ते जे ब्लड असणार आहे तर ते एंडोमेट्रियम लेयरमधलं असतं. ठीक आहे. आता इथपर्यंत आहे युटेरस. त्याच्या खालचा जो छोटासा भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत सर्विक्स. तिथून खाली हा जो कॅनल आहे किंवा हा जो एक अगेन एक पाथच आहे त्याला आपण म्हणणार आहोत सर्वायकल कॅनल. सर्वायकल कॅनलच्या खाली इथे हा जो पूर्ण पार्ट आहे दॅट विल बी कॉल्ड एज वजायना. ओके. सो इन धिस वे हे एक साधारण आपण बघितलेलं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय एक जनरल पार्ट्स आहेत ते आपण पाहिले. आता जस्ट रीड जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन मिळेल. सो ओव्हिडक्ट आपण पाहिलेलं आहे, युटेरस इज डन, सर्विक्स इज डन, वजायना इज डन. आणि अगेन जसं की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये पेनिस इज अन जेनायटल ऑर्गन, त्या पद्धतीने पेनिस इज अ जेनायटल ऑर्गन, त्या पद्धतीने फिमेल बॉडीमध्ये सुद्धा एक एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन प्रेझेंट आहे विच इज लोकेटेड इन द पेल्विक रिजन. सो ॲबडोमेन रिजनमध्ये एवढे सगळे येत आहेत पण जे एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे फिमेल बॉडीचा तर दॅट इज प्रेझेंट इन द पेल्विक रिजन. सो यू कॅन ऑल्सो से लाईक की दोघांचं पण जे एक्सटर्नल जेनायटलिया आहे म्हणजे मेल ऑल्सो आणि फिमेल ऑल्सो बोथ आर प्रेझेंट इन द पेल्विक रिजन. सो हा दोघांमधला एक सिमिलर फीचर पण आपण इथे पॉईंट आउट करू शकतो. These parts of the system, along with a pair of mammary glands, are integrated structurally and functionally to support the process of ovulation, fertilization, pregnancy, birth, and child care. So again, you all know की फिमेलच्या बॉडीमध्ये जे काही मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत, अगेन फिमेल मेल दोघांच्या बॉडीमध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत, बट ते डेव्हलप्ड आहेत फक्त फिमेल्समध्ये. ठीक आहे. सो फिमेलच्या बॉडीमध्ये जे काही मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत ते पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथे 2 पॉईंट नोट डाऊन करण्यासारखे आहेत. एकतर हे सगळे पार्ट्स जे आहेत तर ते ॲबडोमिन रिजनमध्ये प्रेझेंट आहे, बट जे एक्सटर्नल जेनेटेलिया आहे ते पेल्विक रिजनमध्ये प्रेझेंट आहे किंवा पेल्विस रिजनमध्ये प्रेझेंट आहे. आणि मॅमरी ग्लँड हे सुद्धा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा किंवा सिस्टीमचाच एक भाग आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओव्हरीज आर प्रायमरी सेक्स ऑर्गन्स ऑफ फिमेल. सो हे पण तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे की फिमेलमधलं जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे दॅट इज ओव्हरीज, ज्याप्रमाणे मेलमध्ये टेस्टीज होतं. दॅट प्रोड्यूस द फिमेल गॅमेट विच इज कॉल्ड एज ओव्हम. सो ज्याप्रमाणे टेस्टीज एक प्रायमरी सेक्स ऑर्गन होता आणि तो स्पर्म प्रोड्यूस करायचा, त्याप्रमाणे फिमेल बॉडीमध्ये ओव्हरी हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे जे की ओव्हम प्रोड्यूस करतं. त्यासोबतच वेगवेगळे हॉर्मोन्ससुद्धा, ज्याला आपण स्टिरॉइड हॉर्मोन्स म्हणतो, आणि त्याच्यामध्ये आहे ओव्हॅरियन हॉर्मोन्समध्ये जसे की इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. ठीक आहे. सो हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत ते सुद्धा ओव्हरी प्रोड्यूस करायचं काम करतं आणि त्या हॉर्मोन्सला आपण ओव्हॅरियन हॉर्मोन्स म्हणतो का तर ओव्हरी प्रोड्यूस करते. आणि सगळ्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी की हे हॉर्मोन्स प्रोटीनपासून वगैरे बनलेले नाही आहेत, हे स्टिरॉइडल हॉर्मोन्स आहेत. दी ओव्हरीज आर लोकेटेड वन ऑन इच साईड ऑफ द लोअर एब्डोमेन. आपण 2 ओव्हरीज पाहिलेले आहेत. ओव्हरीची लेंथ साधारणतः 2 to 4 सेंटीमीटरपर्यंत असते विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टेस्टीज अँड इज कनेक्टेड टू द पेल्विक वॉल अँड युटेरस बाय लिगामेंट्स. सो आता ही जी हे जे ओव्हरी आहे हे इथे पण कनेक्टेड आहे आणि इथे जी आपली मागची वॉल असणार आहे ऑब्व्हियसली फक्त प्रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे का नाही, पुढे स्किन आहे, मागे स्किन आहे. सो दॅट इज पुढे वॉल आहे, मागे वॉल आहे. सो त्याचे कनेक्टेड आहे पेल्विक वॉलशी बाय द हेल्प ऑफ लिगामेंट्स. सो तुम्हाला इथे टेंडन्स वगैरे पण एक्झाममध्ये येऊ शकतं, बट इट्स नॉट बाय टेंडन्स, इट्स बाय लिगामेंट्स. ठीक आहे. सो लिगामेंट्स इज बेसिकली यूज टू कनेक्ट बोन बाय बोन, बट अगेन हियर इज लिगामेंट्स. नेक्स्ट आहे इच ओव्हरी इज कवर्ड बाय अ थिन एपिथेलियम विच एन्क्लोजेस दी ओव्हरियन स्ट्रोमा. सो बेसिकली प्रत्येक ओव्हरीच्या बाहेर एक अशा पद्धतीने कवरिंग प्रेझेंट आहे, थिन किंवा एक खूप
आपण असं म्हणूया की एक बारीक पातळ लेअर प्रेझेंट आहे कशाचा एपिथेलियमचा, की जे ओव्हॅरियन स्ट्रोमाला म्हणजे ओव्हॅरियनची थोडक्यात आतली बॉडी जी आहे किंवा पूर्ण ओव्हॅरियनचं आतलं जे पण स्ट्रक्चर आहे त्याला कव्हरिंग करायचं काम करतं. द स्ट्रोमा इज डिवायडेड इन टू 2 झोन्स, पेरिफेरल कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला. सो बेसिकली ओव्हरीचं जर इथे स्ट्रक्चर पाहिलं, इज देअर एनी स्ट्रक्चर अबाउट ओव्हरी? हां. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही ओव्हरीचा जर आतला व्ह्यू पाहिलात तर या ठिकाणी ओव्हरीचे 2 भाग पडतात. एक तर पेरिफेरल भाग आणि एक तर आतमधला भाग. सो बेसिकली पेरिफेरल पार्टमध्ये सगळं जे काही आउटर लायनिंग्स वगैरे आहेत, आउटर भागामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं येतं आणि ऑब्व्हियसली इनर पार्टमध्ये जे सगळे ब्लड वेसल्स आहेत, हे जे काही आतमध्ये ग्रोथ वगैरे चाललेली आहे, हे सगळं आतल्या भागामध्ये येतं. ठीक आहे. ग्रोथ इज लाईक फॉलिकल डेव्हलपमेंट चालली आहे, ते सगळे आतल्या इनर मेड्युला भागामध्ये येते. सो पेरिफेरी म्हणजे बाहेर नेहमी कॉर्टेक्स असतं आणि मेड्युला म्हणजे आतमध्ये नेहमी मेड्युला असतं. ठीक आहे. सो तुम्हाला किडनीमध्ये सुद्धा बाहेर कॉर्टेक्सच पाहायला मिळेल आणि आतमध्ये मेड्युला पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ओव्हिडक्ट्स. ओव्हिडक्ट्सला आपण फॅलोपियन ट्यूब्ससुद्धा म्हणतो. सो युटेरस आणि वजायना कॉन्स्टिट्यूट दी फिमेल ॲक्सेसरी डक्ट्स. सो या ठिकाणी फिमेल ॲक्सेसरी डक्ट्स तुम्हाला कळलेले आहेत. दॅट इज ओव्हिडक्ट आहे, त्यासोबतच युटेरस आहे आणि वजायना आहे. इच फॅलोपियन ट्यूब इज अबाउट 10 to 12 सेंटीमीटर लॉंग. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आपली स्केल जी की 15 सेंटीमीटरची असते, बट अप्रॉक्सिमेटली इक्वल. अँड एक्सटेंड्स फ्रॉम द पेरिफेरी ऑफ इच ओव्हरी टू द युटेरस. सो ओव्हरीपासून कुठे आहे? युटेरसकडे. ठीक आहे. द पार्ट क्लोजर टू द ओव्हरी विच इज लाईक अ फनेल शेप. तुम्ही बघताय की फनेलसारखा असा मोठाच्या मोठा पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो इनफंडिब्युलम. इनफंडिब्युलमच्या एजेसवरती तुम्हाला फिंगर लाईक स्ट्रक्चर्स किंवा प्रोजेक्शन्स पाहायला मिळतात. याला आपण म्हणतो फिमरिये. याचं काम काय आहे की ओव्हरीमधून जेव्हा फिमेल गॅमेट किंवा ओवम बाहेर येईल तेव्हा त्याला पटकन कॅच करायचं, कारण ते मध्ये कुठलंच अटॅचमेंट नाही आहे. ठीक आहे. सो ते जे काही फिमेल गॅमेट येईल ते पटकन असं कॅच करायचं, म्हणून हे असं साधारणतः थोडंसं ओव्हरीवरती पण असतं. असं हे थोडं लांब दाखवलं आहे, बट ॲक्च्युली ते थोडंसं असं आतमध्ये ते थोडंसं असं आतमध्ये असं ओव्हरीवरती असतं, जेणेकरून ते पटकन ओवमला कॅच करू शकतं. याला आपण म्हणतो फिमरिया, जे की प्रोजेक्शन्स आहेत विच हेल्प इन कलेक्शन ऑफ ओवम आफ्टर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजे जेव्हा इथून ओवम बाहेर पडेल ओव्हरीमधून तेव्हा त्याला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. नेक्स्ट आहे इन्फंडिब्युलमपासून पुढे एक वायडर पार्ट आहे. वायडर म्हणजे थोडासा मोठा, दॅट इज ॲम्प्युला. ॲम्प्युलानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इस्थमस. सो दॅट पार्ट ऑफ दी ओव्हिडक्ट इज कॉल्ड एज ॲम्प्युला. आणि लास्ट पार्ट जो आहे ओव्हिडक्टचा जो की अटॅच होणार आहे युटेरसला आणि त्याला नॅरो ल्युमेन प्रेझेंट आहे, म्हणजे हा जो मधला भाग आहे तो खूपच बारका किंवा नॅरो रुंद काहीतरी मराठीमध्ये म्हणतात त्याला. सो तो छोटासा बारीक पार्ट आहे जो की युटेरसला जॉईन होतो. द युटेरस इज सिंगल अँड जे ऑल्सो कॉल्ड एज वूम. सो सगळ्यांच्या बॉडीमध्ये, सगळ्या फिमेलच्या बॉडीमध्ये एकच युटेरस प्रेझेंट असतं, ज्याला आपण म्हणतो. मराठीमध्ये इट कॅन बी ऑल्सो कॉल्ड एज गर्भाशय. द शेप ऑफ युटेरस इज लाईक इन्व्हर्टेड पियर. सो तुम्ही कधीतरी पियरचं फळ खाल्लं असेल. इट्स लाईक समथिंग लाईक धिस असतं पियरचं फळ. सो बेसिकली हे जर तुम्ही उलटं केलात असं तर असं युटेरस आहे. सो दॅट इज कॉल्ड एज पियर शेप्ड युटेरस. नेक्स्ट आहे इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट्स. अगेन याला पण लिगामेंट्सनी सपोर्ट केलेला आहे आणि अटॅच टू दी पेल्विक वॉल. सो हे पेल्विक वॉलला अटॅच्ड आहे. नेक्स्ट आहे द युटेरस ओपन्स इन टू वजायना थ्रू अ नॅरो सर्विक्स. सो अगेन तुम्हाला खाली पाहायला मिळते वजायना आहे, हे युटेरस आहे आणि दोघांच्या मध्ये लाईक अ ब्रिज सर्विक्स काम करतोय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द कॅव्हिटी ऑफ सर्विक्स इज कॉल्ड अ सर्वायकल कॅनल. सो आपण इथे सर्विक्सची जी कॅव्हिटी आहे दिस इज वॉट सर्विक्सची कॅव्हिटी. सो याला आपण म्हणणार आहोत सर्वायकल कॅनल. कॅव्हिटी इज लाईक रिकामा स्पेस प्रेझेंट आहे विच अलॉंग विथ वजायना फॉर्म्स बर्थ कॅनल. सो हे फक्त सर्वायकल कॅनल आहे. जर सर्वायकल कॅनल आणि वजायना एकत्र आल्या तर त्याला आपण म्हणतो की हे बर्थ कॅनल फॉर्म करतात. सो हे पूर्ण ओके. सो सर्वायकल कॅनल प्लस वजायना विल फॉर्म बर्थ कॅनल. तुम्ही डायग्राममध्ये लिहिलं तर मे बी बेटर, की तुम्हाला परत अभ्यास करताना फक्त डायग्राम केलात तरी सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. द वॉल ऑफ द युटेरस हॅज 3 लेयर्स. आपण बघितले की सगळ्यात पहिल्यांदा बाहेरचा लेअर होता थिन आणि मेम्ब्रानस होता, ज्याला आपण म्हणणार आहोत पेरिमेट्रियम. मिडल लेअर जो होता थोडासा थिक होता, ज्याला आपण म्हणणार आहोत मायोमेट्रियम. आणि आतला जो लेअर आहे सगळ्यात आतला तो ग्लँड्युलर आहे, सिक्रिशन त्याच्यामध्ये होतं, ज्याला आपण म्हणणार आहोत एंडोमेट्रियम. that lines the uterine cavity. The endometrium undergoes cyclic changes during the menstrual cycle, while the myometrium exhibit strong contraction during delivery of baby. So endometriumचं काम आहे ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, जे पण ब्लड त्या ठिकाणी असेल किंवा जो पण ब्लडचा लेअर असेल तर तो एंडोमेट्रियमचा लेअर असतो, जो की शेड ऑफ होतो. आणि नेक्स्ट आहे मायोमेट्रियम. जेव्हा बेबी असतं डिलिव्हरीच्या वेळेस किंवा पाचुरीशनच्या वेळेस तेव्हा जे काही कॉन्ट्रॅक्शन होतं, ज्याला आपण मराठीमध्ये कळा येणं म्हणतो, तर ते बेसिकली मायोमेट्रियम टिश्यूजचं काम आहे. नेक्स्ट आहे द एक्सटर्नल जेनेटेलिया ऑफ फिमेल इन्क्लूड्स मॉन्स प्युबियस, लॅबिया मॅजोरा, लॅबिया मायनोरा, हेमन अँड क्लिटॉरिस. सो इट इज हेमन और हायमन वॉट एव्हर. सो एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये काय काय प्रेझेंट आहे?
मॉन्स प्युबिस, त्यासोबतच लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा, हेमन अँड क्लिटोरिस. सो मॉन्स प्युबिस इज अ क्युशन लाईक फॅटी टिश्यू कवर्ड बाय स्किन अँड प्युबिक हेअर्स. सो फिमेल एक्सटर्नल ऑर्गनमध्ये ज्या ऑर्गनवरती प्युबिक हेअर्स प्रेझेंट आहेत, इट्स लाईक ब्रॉड क्युशन लाईक ऑर्गन, त्याच्यावरती प्युबिक हेअर्स प्रेझेंट आहेत, फॅटी टिश्यूजपासून बनलेला आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत मॉन्स प्युबिस. प्लीज हे डिस्क्रिप्शन लक्षात ठेवा, कारण तुम्हाला एक्झाममध्ये असं डिस्क्रिप्शन देऊन मॅच दी कॉलम्स किंवा अगेन फिल इन द ब्लँक्स MCQs वगैरेसाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे लॅबिया मॅजोरा. इट इज अ फ्लेशी फोल्ड्स आहेत विच एक्सटेंड्स डाऊन फ्रॉम मॉन्स प्युबिस अँड सराउंडेड दी वजायनल ओपनिंग. सो वजायनल ओपनिंगच्या भोवती जो एक लेअर प्रेझेंट आहे दॅट इज वॉट लेबिया मॅजोरा. सो इट इज अराउंड दी वजायनल ओपनिंग. नेक्स्ट इज लेबिया मायनोरा. सो लेबिया मायनोरा इज अ पेअर. ओके, हे पेअर्ड स्ट्रक्चर आहे, बाकी कोणी पेअर्ड नाही आहे. ना मॉन्स प्युबिस पेअर्ड आहे ना लॅबिया मॅजोरा, फक्त लॅबिया मायनोरा पेअर्ड स्ट्रक्चर आहे. फोल्ड्स ऑफ टिश्यू अंडर दी लॅबिया मॅजोरा. सो लॅबिया मॅजोरेच्या खाली जो टिश्यूचं एक फोल्डिंग आहे, जे पेड फोल्डिंग आहे, त्याला आपण म्हणणार आहोत लॅबिया मायनोरा. दी ओपनिंग ऑफ वजायना इज ऑफन कवर्ड पार्शियली बाय अ मेम्ब्रानस स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज हेमन. सो बेसिकली जे वजायनाचं ओपनिंग आहे तर त्याच्यावरती एक खूप पातळ असा लेअर प्रेझेंट असतो, दॅट इज ब्लड लेअर, त्याला आपण म्हणणार आहोत हेमन. एकदम स्ट्रॉंग लेअर नाही आहे, पार्शियल लेअर प्रेझेंट आहे. आणि असं ॲज्युम केलं जातं की जेव्हा पहिलं कॉयटिस होईल किंवा पहिलं जेव्हा इंटरकोर्स होईल किंवा पहिलं जेव्हा सेक्शुअली जेव्हा कुठलाही मेल आणि फिमेल अट्रॅक्ट होतील किंवा ते जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स करतील, तर त्यावेळेस हे जे हेमन आहे किंवा जे लेअर आहे तर ते ब्रेकडाऊन होतं. बट इट्स नॉट ट्रू ॲक्च्युली. किंवा असं पण काही ठिकाणी मानलं जातं, रिच्युअल्स आहेत की जेव्हा फर्स्ट टाईम ब्रेक होईल तर दॅट इज द वी कॅन से की ते व्हॅलिडिटी आहे की द पर्टिक्युलर फिमेल इज ते म्हणजे ती इचारी तिने कधी सेक्शुअल इंटरकोर्स नाही केलं आहे. सो बेसिकली ते समजण्यासाठीचं आधी हे मानलं जातं ती वर्जिन आहे की नाही. बट इट्स नॉट ट्रू. हे प्रॉपर एक्झामिनेशन नाही आहे यासाठीचं. कारण जर आपण खूप हेवी एक्सरसाइज केली किंवा हॉर्स रायडिंग वगैरे केलं, सायकलिंग वगैरे केलं, जर ताण आला वजायनावरती किंवा लोअर ॲबडोमेनमध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा हेमन ब्रेकडाऊन होऊ शकतं. सो इट्स नॉट ओनली बिकॉज इंटरकोर्समुळे ब्रेकडाऊन होतं. इट्स नॉट द प्रॉपर साईन किंवा हे प्रॉपर एक्झामिनेशनसाठी नाही आहे की त्या फिमेलचं वर्जिनिटी वगैरे चेक करण्याचं. बट अजूनही काही भागांमध्ये असं होतं विच इज नॉट ट्रू, विच इज नॉट करेक्ट. ठीक आहे. After that, next is clitoris. So clitoris is a tiny finger-like structure which lies at the upper junction of two labia minora. As you all know, labia minora हे एकमेव पेअर स्ट्रक्चर आहे फिमेल एक्सटर्नल जेनिटेलियामधलं, above the urethral opening. The hymen is often torn during first coitus, ज्याला आपण intercourse म्हणतो. However, it can also be broken by a sudden fall or jolt. एकदम असं कोणी खाली पडलं, एकदम सडन जर्क बसला बॉडीला, सडन फोर्स बसला, तरीसुद्धा ते ब्रेकडाऊन होऊ शकतं. इन सम वुमन दी हायमन परसिस्ट्स इवन आफ्टर कोयटस. पण काही वुमनमध्ये हे हायमन आफ्टर कोयटससुद्धा किंवा आफ्टर इंटरकोर्ससुद्धा राहू शकतं. सो इन फॅक्ट द प्रेझन्स और ॲब्सन्स ऑफ हायमन इज नॉट अ रिलायबल इंडिकेटर ऑफ वर्जिनिटी ऑर सेक्शुअल एक्सपिरियन्स. सो बेसिकली हे त्याच्यासाठी नाहीच आहे, हे फक्त एक लेअर आहे फिमेलच्या बॉडीमधला किंवा वजायनावरचा, जस्ट फॉर एक लेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लास्ट ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दॅट इज मॅमरी ग्लँड्स. सो अ फंक्शनल मॅमरी ग्लँड इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल फिमेल मॅमल्स. सो त्यांनी सांगितलं फंक्शनल मॅमरी ग्लँड हे फीचर आहे. ॲक्च्युली मॅमरी ग्लँड हे मेल्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतं, दॅट्स वाय त्यांनी म्हटलं की फंक्शनल, बिकॉज मेल्समध्ये ते फंक्शनल नाही आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जर असा क्वेश्चन आला की मॅमरी ग्लँड्स आर ओनली प्रेझेंट इन द फिमेल्स, दॅट्स नॉट करेक्ट. पण फंक्शनल मॅमरी ग्लँड्स आर ओनली प्रेझेंट इन द फिमेल्स, तर दॅट्स करेक्ट. ठीक आहे. सो द मेमरी ग्लँड्स आर पेड, ऑब्वियसली पेड स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, ज्याला आपण ब्रिस्ट म्हणतो, दॅट कंटेन ग्लँड्युलर टिश्यू अँड व्हेरिएबल अमाऊंट ऑफ फॅट. सो बेसिकली एनलार्जमेंट ऑफ ब्रिस्ट इज ड्यू टू डिपोजिशन ऑफ फॅट किंवा डिपोजिशन ऑफ ॲडिपोज टिश्यू. ठीक आहे. याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट आहे कारण मिल्क सिक्रिशन करण्यासाठी ग्लँड्सची गरज असते. द ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रिस्ट इज डिवायडेड इंटू 50 to 20 मॅमरी लोब्स कंटेनिंग ॲल्व्हिओलाय. आणि हे जे ॲल्व्हिओलाय आहे याच्यामध्ये ब्लड सिक्रेशनचं काम करत असतं किंवा काम करण्याचं काम ते ब्लड मिल्क सिक्रेशन करण्याचं काम ॲल्व्हिओलाय करत असतं. ठीक आहे. सो बेसिकली दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मॅमरी ग्लँड्स. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे बेसिकली जे एनलार्जमेंट आहे किंवा जी ग्रोथ आहे मॅमरी ग्लँड्सची, इट इज बिकॉज ऑफ डिपोजिशन ऑफ फॅट किंवा ॲडिपोज टिश्यू. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर इथे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप सारे मॅमरी लोब्युल्स बघायला मिळत आहेत, खूप सारे असे क्लस्टर्स बघायला मिळत आहेत. ठीक आहे. सो याला आपण म्हणणार आहोत मॅमरी लोब्युल्स. याच्यामध्ये तुम्हाला हे जे असं ग्रेप्ससारखं शेप बघायला मिळतं आहे किंवा असं एक काहीतरी शेप फुलांसारखा शेप म्हणजे समथिंग बघायला मिळतं, दॅट इज कॉल्ड ॲज ॲल्व्हिओलस. ठीक आहे. सो बेसिकली ॲल्व्हिओलस, खूप सारे ॲल्व्हिओलस एकत्र येऊन त्यासोबतच किंवा त्याच्यापासूनच मॅमरी लोब्युल्स बनतात आणि मॅमरी लोब्युल्स प्रेझेंट आहेत मॅमरी लोबमध्ये.
सो असे खूप सारे 15 ते 20 मॅमरी लोब्युल्स आहेत ज्याच्यामध्ये ॲल्व्हिओलाय प्रेझेंट आहे. ॲल्व्हिओलाय जे आहे तर ते मिल्क सिक्रिशनचं काम करतं, मिल्क स्टोरेजचं काम करतं. आता हे जे ॲल्व्हिओलाय आहेत ते परत या ठिकाणी मॅमरी ट्युब्युल्समध्ये हे मॅमरी ट्युब्युल्स आहेत, राईट. हे मॅमरी ट्युब्युल्स आहेत, त्याच्यामध्ये ओपन होतं. मॅमरी ट्युब्युल्समधून हे जे सगळं मिल्क आहे तर ते मॅमरी डक्ट्समध्ये येतं. सो हे मोठे मोठे डक्ट्स आहेत, हे सगळे मॅमरी डक्ट्स आहेत. डकमधून या फुगलेल्या भागामध्ये अगेन कधीही जेव्हा फुगलेला भाग असेल त्याला आपण म्हणतो ॲम्प्युला. इट्स नॉट रिलेटेड टू ॲम्प्युला ऑफ व्हॉट वी कॅन से ओव्हिडक्टचा ॲम्प्युलाशी काहीच रिलेशन नाही यायचं, बट तरीसुद्धा याचं नाव ॲम्प्युला आहे का तर तो स्वोलन किंवा फुगलेला भाग आहे म्हणून. सो आफ्टर दॅट जे मिल्क आहे ते ॲम्प्युलामध्ये आल्यानंतर अगेन थोडीशी पुढे एक डक्टसारखं स्ट्रक्चर आहे, एक पाईपसारखं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणणार आहोत लॅक्टिफेरस डक्ट. लॅक्टिफेरस डक्टमधून हे मिल्क येणार आहे निपलमध्ये आणि आफ्टर दॅट बेबी कॅन ते मिल्क बेबी घेऊ शकतं, ठीक आहे. सो बेसिकली तुम्ही जे इथे पाहिलं तर एक मिल्कचं एक रूट कसं आहे तर हा पण तुम्हाला मिल्कचा रूटसुद्धा विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा मिल्क जे आहे तर ते प्रेझेंट असणार आहे ॲल्व्हिओलायमध्ये. ॲल्व्हिओलाय प्रेझेंट असणार आहे मॅमरी लोबमध्ये, ठीक आहे. MMARY स्पेलिंग बघून घ्या. नेक्स्ट आहे ॲल्व्हिओलायमधून हे जे मिल्क आहे तर ते खाली येणार आहे दॅट इज इन द मॅमरी डक्टमध्ये, ठीक आहे. सो इथे जे ॲल्व्हिओलाय आहे तिथून मिल्क कुठे येणार आहे मॅमरी डक्टमध्ये, किंवा त्याच्या आधी मॅमरी ट्युब्युल्स पण तुम्ही लिहू शकता. ट्युब्युल्सच पुढे डक्टला कनेक्ट होतात आणि मग मॅमरी डक्ट. ओके, डक्टमधून हे जे मिल्क येणार आहे ते येणार आहे ॲम्प्युलामध्ये. ॲम्प्युलामधून जे येणार आहे नेक्स्ट आहे लॅक्टिफेरस डक्टमध्ये आणि लॅक्टिफेरस डक्टमधून निपलमध्ये आणि मग आउट. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः मिल्कचा रूट आहे. द ट्युब्यूल ऑफ इच लोब जॉईन टू फॉर्म मॅमरी डक्ट. सो हे जे सगळे मॅमरी ट्युब्युल्स आहेत तर ते एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक नवीन ट्यूब बनते ज्याला आपण म्हणणार आहोत डक्ट. सेव्हरल मॅमरी डक्ट्स जॉईन टू फॉर्म अ वायडर मॅमरी ॲम्प्युला. आणि खूप सारे डक्ट्स एकत्र येऊन त्यापासून ॲम्प्युला बनतं जे की एक स्वोलन पार्ट आहे विच इज कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट. आणि हे ॲम्प्युला परत लॅक्टिफेरस डक्टला कनेक्टेड आहे जिथून मिल्क जे आहे तर ते सक्ट आउट म्हणजे बाहेर येतं, ठीक आहे. सो बेसिकली अगेन मॅमरी ग्लँड्स जे प्रेझेंट आहेत मॅमरी ग्लँड्समध्ये खूप सारे मॅमरी लोब्स प्रेझेंट आहेत. 15 ते 20 मॅमरी लोब्स प्रेझेंट आहेत. लोब्स इज लाईक लोब्युल्स पण त्याला आपण म्हणू शकतो. सो 15 ते 20 मॅमरी लोब्स प्रेझेंट आहेत. या मॅमरी लोब्समध्ये खूप सारे ॲल्व्हिओलाय प्रेझेंट आहे ज्याच्यामध्ये मिल्क सिक्रिशन मिल्क स्टोरेजचं काम चालतं. ॲल्व्हिओलायपासून पुढे मॅमरी ट्युब्युल्समध्ये हे मिल्क जातं. मॅमरी ट्युब्युल्सपासून मॅमरी डक्टमध्ये मिल्क जातं. मॅमरी डक्ट खूप सारे एकत्र येऊन ॲम्प्युला बनवतात. ॲम्प्युलापासून हे जे मिल्क आहे लॅक्टिफेरस डक्टमध्ये जाणार आहे आणि तिथून पुढे निपलमध्ये आणि निपलमधून सक्ट आउट. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला इवन हे ड्रॉ करण्यासाठी सुद्धा येतं. तुम्ही बघू शकता की मॅमरी ग्लँडच्या मागे काय प्रेझेंट आहे, ऑब्व्हियसली रिब्स प्रेझेंट आहेत. दोघांच्या मध्ये मसल्स प्रेझेंट आहेत मॅमरी ग्लँड आणि अगेन रिब्सच्यामध्ये. त्यासोबतच 2 रिब्सच्यामध्ये सुद्धा इंटरकोस्टल मसल्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे जे दोघांच्या मध्ये मसल्स प्रेझेंट आहेत मॅमरी ग्लँड्स आणि रिब्सच्यामध्ये त्याला आपण म्हणणार आहोत पेक्टोरियासिस मेजर मसल. इथे जे एरिओला आहे एरिओला इज बेसिकली निपलच्या भोवती जो ब्लॅकिश एरिया प्रेझेंट असतो ब्लॅकिश और ब्राउनिश एरिया दॅट इज कॉल्ड एज एरिओला. हे स्किनच्या वरच्या भागावरती आहे एपिडर्मिस लेअरवरती आहे. इट्स नॉट इनसाइड द स्किन, इट्स आउटसाइड द स्किन. सो येस आय थिंक मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गॅमॅटोजेनेसिस. ॲज यू कॅन सी जेनेसिस मीन्स फॉर्मेशन अँड गॅमॅटो मीन्स गॅमेट. सो गॅमेट फॉर्मेशन हा भाग आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टाटा.